नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याच्या पानांची गरगटी भाजी. ही पहा, इथं मी कोवळी पानं खुडून घेत आहे. आपल्या शेतातली झाडं आहेत ही हरभऱ्याची, आणि त्याचीही अशा पद्धतीने आपल्याला पानं काढून घ्यायची आहेत. कोवळी पानं काढून घ्या, म्हणजे ह्याची भाजी फार छान चवीला होते. आणि हे पहा, आता आपण बाजारातून जर भाजी ही घेतली तर अशी कोवळी पानं आपल्याला मिळत नाहीत. आता इथं माझं शेतात हरभरा आहे आणि तो मी त्याची पानं काढून घेते, त्याच्यामुळे मला इथं कोवळी पानं मिळालेली आहेत. पण तुमच्याकडे जर निबरजून पानं आली तर त्याची फक्त पानं काढून घ्या आणि त्या पानाची अशा पद्धतीने गरगटी भाजी करा. आज आपण इथं जी भाजी बनवत आहोत ही भाजी पारंपरिक पद्धतीने मी बनवते आहे. फार सुंदर चवीची ही भाजी होते. ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी फार छान चवीची होते. तर तुम्ही अशा पद्धतीने जशी मी दाखवली आहे तशी करून पहा. पौष्टिक तर आहेच, भरपूर सारं फायबर, भरपूर सारं विटॅमिन सी याच्यामध्ये. आंबट असते त्याच्यामुळे विटॅमिन सी भरपूर असतं. अगदी भरपूर फायबर आपल्याला याच्यातून मिळतं आणि वर्षातून एकदा येणारी ही भाजी आहे. त्याच्यामुळे वर्षातून येणारी एकदा भाजी आहे तर त्याचं नक्कीच आपल्याला चव घ्यायला पाहिजे. बाजारामध्ये जर तुम्हाला ही भाजी मिळाली तर नक्कीच घरी आणा आणि ती अशा पद्धतीने गरगटी भाजी करून भाकरीबरोबर जर तुम्ही खाल्लात किंवा गरमागरम वाफळत्या भाताबरोबर फार छान लागते. आपण शेतातून तोडून आणलेली भाजी अगदी एका पाण्याने फक्त धुवून घेतली, कारण आता आभाळ आलेलं आहे. पावसाळी थोडंसं साधारण ढग आलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या भाजीवर कीड पडू शकते. म्हणून थोडीशी मी स्वच्छ एका पाण्याने धुवून घेतली. आता धुतलेली भाजी मी कुकरला घेतली आहे. त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी शेंगदाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि ओल्या खोबऱ्याचे काप, त्याचबरोबर ठेचलेला लसूण घेतलेला आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि त्या भाजीमध्ये घेऊया. त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ मी घेतलेलं आहे. ही भाजी चवीला आंबट असते आणि आंबट असल्यामुळे याची चव एवढी सुंदर लागते. तुम्ही अशा पद्धतीने ही गरगटी भाजी करून पहा. थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आणि 1-4 शिट्ट्या आपण काढून घेऊया कुकरच्या. पहा, इथं जर तुम्हाला बाजारामध्ये हरभऱ्याची भाजी मिळाली, फक्त वर्षातून 1 महिना ही भाजी बाजारामध्ये येते, फक्त सीझनला ही भाजी मिळते. आणि जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच तुम्ही घरी आणून अशा पद्धतीने त्याची गरगटी भाजी करून पहा. सुंदर चवीची ही भाजी होते. ही पहा, 4 शिट्ट्या झाल्या आणि 4 शिट्ट्यामध्ये इतकी छान ही भाजी शिजलेली आहे. हे पहा, आता आपण विस्करच्या साह्याने किंवा अगदी जास्तच तुम्हाला वाटत असेल तर मिक्सरला थोडंसं तुम्ही बारीक करून घेतलं तरी चालेल. विस्करच्या साह्याने ही भाजी मी एकसारखी करून घेणार आहे. पहा, अगदी पारंपरिक पद्धतीने आपण आज ही भाजी बनवत आहोत. तुम्ही एकदा अशा पद्धतीने जर तुम्हाला हरभऱ्याची भाजी बाजारामध्ये मिळाली तर नक्कीच आणून तुम्ही ह्या भाजीचा स्वाद अशा पद्धतीने घेऊ शकता. आई आजीने जशी भाजी पारंपरिक पद्धतीने आई आजी जशी बनवत होती अगदी त्याच पद्धतीने आज मी इथं बनवलेली आहे. पहा, इथं एक मॅशर घेतलेला आहे मी आणि मॅशरच्या साह्याने पूर्ण ही भाजी मी एकसारखी करून घेत आहे. अगदी गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा अगदी गरमागरम चपाती, अगदी वाफळलेल्या भाताबरोबर या भाजीची चव फार छान लागते. करून पहा तुम्ही. हे पहा, आता इथं संपूर्ण सगळी भाजी मी एकसारखी मॅशरच्या साह्याने करून घेतली आहे. आता मी तुम्हाला दाखवते भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आपण काय करायचं. एक पाव वाटी मी पाणी घेतलेलं आहे. पहा, इथं अगदी 3 ते 4 चमचे पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे, बेसन पीठ. या बेसन पिठाची आपल्याला इथं स्लरी करायची आहे. पहा, इथं आता आपण भाजी फोडणीला टाकूया. एक पळीभर तेल घेतलं, तेलावरती जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर 8 ते 10 लसूण पाकळ्या पुन्हा एकदा ठेचून टाकूया. ह्या भाजीला जेवढा लसूण जास्ती असेल तेवढी भाजी चवीला फार छान लागते. हिंग, हळद, जिरं आणि एक 8 ते 10 लसूण पाकळ्या याच्यावरती ही भाजी फोडणीला टाकूया. 1-2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता हिरव्या मिरच्या मी शिजतानाही 2-3 घातलेल्या आहेत आणि इथं आपल्याला फोडणीमध्ये घ्यायच्या आहेत. अगदी हिरवी मिरची तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घेऊ शकता या भाजीसाठी. पण ही भाजी करण्याची पद्धत अशी पारंपरिक जी पद्धत आहे ती अशी आहे, म्हणजे हिरव्या मिरचीमध्ये ही भाजी केली जाते. आता आपण ही भाजी फोडणीला टाकूया. जी आपण कुकरला शिजवून घेतली, मॅश करून घेतली, ती फोडणीला घेऊया. तर मी पाण्याचा अजिबातसुद्धा आता याला वापर करणार नाही आहे. अशा पद्धतीने घट्टसर ही भाजी आपल्याला ठेवायची आहे. जास्ती पातळ करू नका आणि जास्ती घट्टही ठेवू नका.
मिडियम अशी ही ठेवायची भाजी. आता भाजी शिजताना आपण थोडं मीठ घातलं होतं, आता आणखीन थोडंसं घालूया आणि एकसारखी याची पळीच्या साह्याने हलवून घेऊया. त्याचबरोबर 2 चमचे जे आपण बेसन पीठ घेतलं होतं ते बेसन पीठही आपण भाजीमध्ये घालूया पहा इथं. आणि छान अशी ही भाजी एकसारखी आपल्याला करून घ्यायची आहे. बेसन पिठामुळे भाजीला चव तर छान येतेच, शिवाय दाटसरपणाही येतो. दिसायला इतकी छान ही भाजी दिसते, तेवढी चवीलाही फार छान लागते. तुम्ही करून पहा. अगदी फार आता बाजारामध्ये फक्त 1 महिना ही भाजी येत असल्यामुळे महागाई तेवढीच आहे. मला वाटते काहीतरी ₹50 250 ग्रॅम म्हणजे ₹50 पाव किलो ही भाजी किंवा ₹60 पाव किलो बाजारामध्ये मिळते. तर पण इथं तुम्हाला जर मिळाली तर नक्कीच एकदा आणून तुम्ही ह्या भाजीचा अशा पद्धतीने स्वाद घ्या. 3 चमचे मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे पहा. आणि अशा पद्धतीने ही भाजी पारंपरिक पद्धतीने बनवली जाते. अगदी मी माझ्या घरी जशी बनवतात त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. फार छान चवीची ही भाजी होते. तुम्ही करून तर पहा. जर तुम्हाला मिळाली बाजारामध्ये हरभऱ्याच्या पानं तर घरी घेऊन या आणि अशा ह्याने गरगटी भाजी करून पहा. छान चवीची. आपण साधी भाजी तर करतोच तव्यामध्ये लसणावरती फोडणी टाकून, पण गरगटी भाजी एकदा करून पहा. ही भाजी चवीला आंबट असल्यामुळे एवढी चवदार चविष्ट इतकी छान लागते. करून पहा. 5 ते 7 ते 8 मिनटासाठी भाजीला छान उकळी येऊन द्यायची आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मी गॅस बंद केला आहे आणि हे पहा, अशा प्रकारे आपली हरभऱ्याच्या पानांची गरगटी भाजी तयार आहे. पहा इथं सुंदर अशी आपण गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर या भाजीचा स्वाद घेणार आहोत. भरपूर साऱ्या लसणावरती आणि हिरव्या मिरचीवरती ही भाजी आपल्याला करायची आहे. तर इथे पहा अशी झालेली आहे. शेंगदाणे खोबरं इतकं छान लागतं जेवताना या भाजीमध्ये. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेहमी अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा. भेट देत राहा आणि नेहमी खुश राहा, आनंदी राहा, खात राहा. धन्यवाद मंडळी.